नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स आपण घेतच असतो। या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 6वी ते 8वी या विषयाकरिता जो पदभरती आहे येत्या पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवताना गणित, विज्ञान किंवा इतिहास, भूगोल हा पर्यायापैकी कोणता पर्याय हा तुमच्याकरिता योग्य आहे हे ठरवण्याकरिता अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपण शेअर केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा उमेदवारांना यामध्ये अडचणी होत्या, त्यामुळे आपण त्या अडचणी सॉल्व्ह करण्याकरिता व्हिडिओ बनवलेला असून तुमच्या ज्या विद्यार्थी मित्रांना या अडचणी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात। बऱ्याचशा उमेदवारांना 6वी ते 8वी करिता म्हणजे पात्र ठरण्याकरिता कोणती लागेल तुम्हाला अर्हता हे माहिती करणं गरजेचं आहे। यामध्ये तुम्हाला TET पेपर सेकंड किंवा सीटेट पेपर सेकंड क्वालिफाय असणं गरजेचं आहे। यामध्ये एक सूट दिलेली आहे की तुम्ही TET पेपर सेकंड जरी सायन्स आणि मॅथ घेऊन क्वालिफाय झालेला असाल आणि तुमचं BA ग्रॅज्युएशनमध्ये इतिहास, भूगोल ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे जे तुमचा पदवीचा विषय आहे असा जरी असेल तरी सध्याच्या ज्या पदभरती म्हणजे पवित्र पोर्टल प्रणालीवर यामध्ये तुम्हाला पदवीचा जो विषय आहे तुमचा फायनल इयरचा त्यावरून 6वी ते 8वी करिता फॉर्म अप्लाय तुम्ही करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, इतिहास, भूगोल आणि सामाजिक शास्त्र या विषयाच्या जागा खूप कमी आहेत, याबद्दल आपल्याला माहिती आहेच। तर यामध्ये अप्लाय करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा मान्यताप्राप्त विद्यापीठाची इतिहास, भूगोल, अर्थशास्त्राची जरी पदवी असेल, कारण बरेचसे उमेदवार विचारतात माझा विषय पदवीला अर्थशास्त्र होता तर कुठे फॉर्म भरायचा, राज्यशास्त्र असो, समाजशास्त्र या विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा यांच्या अंतिम वर्षात संबंधित विषयासह तुम्हाला किमान 50% गुण उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका ज्याला आपण DED किंवा BEd यापैकी तुम्हाला एक परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। आणि तुम्ही पाहू शकता इथे 50% ओपन करिता आणि 45% कास्ट करिता। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला निवड करताना या सुद्धा बाबी लक्षात ठेवायला पाहिजे, कारण बरेचसे उमेदवार काय विचार करत आहेत की जर त्यांच्या कास्टची जागा तिथे रिक्त नसेल तर आपण तिथे अप्लाय करू शकता का ओपनच्या जागेवर। तर या विद्यार्थी मित्रांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांचा पदवीच्या अंतिम वर्षासह जे त्यांचे गुण आहेत, पहा इथे पाहू शकता तुम्ही किमान 50% गुण म्हटलेला आहे आणि इथे जर तुम्ही 45% गुण किंवा अटीवर पात्र ठरत असाल या परीक्षेकरिता आणि तुमचे 50% पेक्षा कमी गुण असतील तर तिथे तुम्ही ओपनचा जो पसंतीक्रम आहे तो जरी दिला तरी सुद्धा तुम्ही तिथे ग्राह्य धरले जाणार नाही। त्यामुळे तुम्हाला जे पसंतीक्रम निवड करत आहात तर तेव्हा तुम्हाला व्यवस्थित निवड करायची आहे आणि या सगळ्या बाबींचा परिपूर्ण अभ्यास हा करायचा आहे। त्यानंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या 2002च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 45% गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील 1 वर्षाची पदवी BEd उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। आता काही उमेदवारांचा अशा पद्धतीचं BEd आहे तर त्यांच्याकरिता तुम्ही ही पण अट लक्षात घेऊ शकता आणि यामध्ये मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील 4 वर्षांची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी BLEd या संदर्भात आहे हे, तर ह्या उत्तीर्ण असलेले उमेदवार तिथे अप्लाय करू शकतात। त्यानंतर दुसरा विषय आहे गणित आणि विज्ञान आणि गणित आणि विज्ञानाकरिता अप्लाय करण्याकरिता तुमचा जो पदवीचा विषय आहे तो कोणकोणता असायला हवा। गणित, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र। पहा भौतिकशास्त्राच्या उमेदवारांनी हे विचारलं होतं की म्हणजे अप्लाय करू शकतात का, हो। रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान अगदी लाईफ सायन्स वाले सुद्धा आणि पर्यावरणशास्त्र हा पदवीचा विषय असलेले सुद्धा उमेदवार गणित आणि विज्ञान इथे अप्लाय करू शकतात। पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षास संबंधित विषयासह किमान 50% गुण असणं गरजेचं आहे ओपन करिता। कास्ट करिता 5% सूट असते, जे 50% जिथं दिलेलं आहे तिथं 5% सूट कास्ट करिता असते आणि त्यातल्या त्यात तुम्हाला कास्टचा जरी फायदा घ्यायचा असेल तरी तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअर असणं गरजेचं आहे। जरी तुम्ही कास्टमध्ये मोडत असाल आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा तुम्हाला मग ओपन कॅटेगरीचे ज्या अटी आहेत त्या पाळणं गरजेचं आहे आणि याचा अभ्यास तुम्हाला करणंही तितकंच गरजेचं आहे। तर 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा म्हणजेच DED म्हणा किंवा BEd, तर हे तुम्हाला लक्षातच येईल, यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती आहे
आणि तुम्हाला ही पण गोष्ट माहिती आहे की TET सेकंड पेपर पास असणं गरजेचं आहे। TET सेकंड किंवा CTET सेकंड पेपर पास असणारे उमेदवारच इथे अप्लाय करू शकतात। तर अशाच प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या उत्तरांकरिता तुमच्या अडचणींचा सोल्युशन करिता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर अडचणी तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका। धन्यवाद।